पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्कात दसरा मेळावा। मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला विशेष महत्त्व। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक वाढली, मात्र युती होणार का याकडे लक्ष। आज शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दादरच्या टीटी सर्कल परिसरामध्ये ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी। विचार ठाकरेंचा, आवाज महाराष्ट्राचा अशा आशयाचे बॅनर। गोरेगावच्या नेस्को मैदानात आज शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा। मेळाव्यासाठी येणाऱ्या शिवसैनिकांसाठी 25,000च्या वर खुर्च्यांची आसन व्यवस्था, तर स्टेजवर 50 मान्यवर बसतील एवढ्या खुर्च्या। ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी यंदा चिखल आहे। उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून चिखलफेकच करतात। शिंदेंच्या सेनेचे राहुल शेवाळे यांची टीका, तर अंगावर चिखल लागू नये म्हणून जे प्रयत्न करतात त्यांनी काळजी घ्यावी। आमदार अजय चौधरींचं प्रत्युत्तर। दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मनोज जरांगेंची तब्येत बिघडली। उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल। नारायणगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। विजयादशमी निमित्त पंकजा मुंडेंकडून दसरा मेळाव्याचं आयोजन। धनंजय मुंडे भगवान भक्तिगडावरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार। धनंजय मुंडे आज परळी वैद्यनाथमध्ये काळ्या रात्री देवीचं दर्शनही घेणार। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रपूजन। संघाच्या शस्त्रपूजनात फायटर ड्रोन आणि पिनाका मिसाईल ठेवण्यात आलेले आहेत। 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरच्या दीक्षाभूमीवर अनुयायी दाखल। परिसरात रंगीबेरंगी रोषणाईने सजावट। सुरक्षेसाठी सीसीटीव्हीसह पोलिसांचाही बंदोबस्त तैनात। नागपुरातील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याला राजकीय व्यक्तींना निमंत्रण नाही। दीक्षाभूमी स्मारक समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय। दीक्षाभूमीवर येणाऱ्यांसाठी मनपाकडून परिसरात व्यवस्था। जेजुरी गडावर आज मर्दानी दसरा रंगणार। दसऱ्यानिमित्त मल्हारी मार्तंडांच्या पालखी सोहळ्याचा उत्साह। दोन्ही गडांवरील पालख्यांची भेट होणार, तर जेजुरी गडावर फटाक्यांची मोठी आतषबाजी होणार। कोल्हापूर संस्थानाचा आज शाही दसरा सोहळा साजरा होणार। कोल्हापूरच्या दसरा चौकात हा सोहळा साजरा होईल। आरएसएसच्या दसरा कार्यक्रमाला न जाण्याचा सरन्यायाधीशांच्या आईचा निर्णय। आम्ही आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित, कुठल्याही शंका नकोत। 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमाला जाणार नाही, कमलाताई गवई यांचं पत्र। शिर्डीत विजयादशमीचा उत्सव। यंदाचं हे साई पुण्यतिथीचं 107वं वर्ष, तर साई समाधी मंदिरातून साईबाबांची प्रतिमा, वीणा आणि पोथीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। वायवी चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये भेट। दोघांमध्ये जवळपास तासभर बैठक। माळेगाव साखर कारखान्यासह पूरस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती। ओल्या दुष्काळाची मागणी देवेंद्र फडणवीसांचीच होती। विरोधी पक्षनेते असताना फडणवीसांनी लिहिलेल्या पत्राचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा निशाणा। उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर का केला नाही? टीजरवर पैसे घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या तिजोरीत ते जमा करा। मंत्री आशिष शेलार यांचा ठाकरेंना सल्ला। निवडणुकीपेक्षा शेतकऱ्यांच्या मदतीकडे लक्ष द्या। भाजप वरिष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आदेश। शेतकऱ्यांना मदत करताना स्वतःची जाहिरात करणं टाळा। भाजपच्या नेत्यांना सूचना। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून ऊसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपयांची कपात। सरकारचा निर्णय। शेतकऱ्यांच्याच खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न। सरकारची दिवाळखोरी समोर। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कारखान्यांकडून ऊसावर अतिरिक्त 5 रुपयांची कपात केल्यानंतर सतेज पाटलांची टीका। गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांवर पैशाचा भार येणार नाही। कारखान्याच्या व्यवहारातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पैसे दिले जाणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया। पूरग्रस्तांसाठी शेतकऱ्यांकडून नाही, कारखान्यांकडून पैसे घेणार। ऊसाच्या प्रतिटन 5 रुपये अतिरिक्त निधीबाबत शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण। पवार सीएम असताना किल्लारी भूकंपावेळी कारखान्यांनी 2 रुपये दिलेले। देसाईंची प्रतिक्रिया। पुण्यात साखर आयुक्त कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन। साखर कारखान्यांकडून ऊसावर प्रतिटन अतिरिक्त 5 रुपये कपातीचा निर्णय आणि हा निर्णय घेण्यात आल्यानंतर आयुक्त कार्यालयाच्या गेटवर 15 रुपये ठेवून स्वाभिमानी संघटनेकडून निषेध। काही साखर सम्राटांनी भाजपात जाऊन थक हमी मिळवली, मग शेतकरी भाजपात गेल्यावर कर्जमाफी करणार का? उद्धव ठाकरेंचा संताप। हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी करण्याची मागणी।
सरसकट कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक. सांगलीच्या तासगावमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तात्काळ भरपाई देण्याची मागणी. निवडणुकीत लाडक्या बहिणीला 3 हफ्ते दिले. आता संकटात असताना बहिणीला पुढच्या 6 महिन्यांचे हफ्ते द्या. उद्धव ठाकरेंची मागणी. तर लाडक्या बहिणी विरोधात हेच लोक कोर्टात गेले. शिंदेंचं प्रत्युत्तर. लाडक्या बहिणी विरोधात हेच लोक कोर्टात गेले. मात्र योजना बंद पडली नाही आणि पुढेही चालू राहणार. एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना प्रत्युत्तर. लाडकी बहिणी योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य. ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत. पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक. उद्धव ठाकरेंना आत्मचिंतन करण्याची गरज. ठाकरे मुख्यमंत्री असताना काय केलं? शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले? उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. आमदार रोहित पवार यांच्या बीडमधील हिंगणी खुर्द गावातील दौऱ्यावेळी महिलांनी तक्रारींचा पाढा वाचला. जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावत नुकसानग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत रोहित पवारांची चर्चा. नुकसानग्रस्तांना 5 ऐवजी 10,000 रुपये दिले जाणार असल्याची रोहित पवारांची माहिती. नवी मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार. मंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य. तर भाजप कार्यकर्त्यांचा सन्मान झाला नाही तर युती होऊ नये यासाठी आग्रह करणार. शिंदेंच्या सेनेसोबतच्या युतीवर नाईकांची प्रतिक्रिया. ठाणे पालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे 5 तासांच्या चौकशीनंतर एसीबीच्या ताब्यात. अतिक्रमण कामात लाच घेतल्याचा पालिका उपायुक्त शंकर पाटोळेंवर ठपका. भिवंडी महाराष्ट्रात असल्याचा अबू आझमींना विसर. हे भिवंडी आहे, इथे मराठीची गरज काय? अबू आझमींचं वक्तव्य. तर मी मराठी शिकतोय. टीकेनंतर अबू आझमींची सारवासारव. अबू आझमी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अजून काय अपेक्षा करणार? अबू आझमीला देशावर तरी प्रेम आहे की नाही हे विचारलं पाहिजे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची अबू आझमींवर सडकून टीका. भिवंडीची शांतता भंग होईल अशी वक्तव्य करू नका. भिवंडीत आम्ही एकोप्यानं राहतो. मिठाचा खडा टाकू नका. भिवंडीचे खासदार बाळमामा म्हात्रे यांचा अबू आझमी यांना सल्ला. भिवंडी काय अबू आझमीच्या बापाची आहे का? भिवंडीतील जनता चोख उत्तर देईल. शिंदेच्या शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया. खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही. फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त. खेवलकरांची जामिनावर सुटका. मला आधीपासूनच माहिती होतं खेवलकरांनी कोणत्याही प्रकारचं ड्रग सेवन केलेलं प्रकरणात कुठलंही तथ्य नाहीये. हा फक्त बदनामीचा प्रकार होता. जावयाला जामीन मिळाल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल. तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला. फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार. अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या काळात एक स्टंट केला आणि हे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. 10 किलोचा दगड असा तर मी मेलोच असतो. देशमुखांच्या दाव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल. मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांनी सकल ओबीसी समाजाची बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांची ओबीसींसोबतची बैठक 4 ऑक्टोबरला होणार. विजय वडेट्टीवार यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरू. जयंत पाटलांवर बोलताना पडळकरांची पुन्हा जीभ घसरली. सांगलीतील इशारा सभेतही गोपीचंद पडळकरांच्या निशाण्यावर जयंत पाटीलच. इस्लामपूरचं ईश्वरपूर होणार असल्यानं काही जण बिथरले. ते हिंदू विरोधी तर आरेला कार्य करणारच. पडळकरांचा थेट इशारा. गोपीचंद पडळकर हे फडणवीसांचं ऐकत नसावेत. फडणवीस बहुजन नेत्यांचा वापर करून घेत असावेत. आमदार रोहित पवारांचा पडळकरांवरून फडणवीसांवर आरोप. जयंत पाटलांना भाजपमध्ये घेणार नाही. मग जयंत पाटलांना पडळकर तुम आगे बढो म्हणावं लागेल. पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटलांची जयंत पाटलांवर टीका. राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका. पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा पडळकरांना इशारा. भाजपच्या नवनाथ बन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण. पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ट्रोल केलं. त्यामुळे पडळकरांचं प्रत्युत्तर योग्य आहे. त्यात काही चूक नाहीये. नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. वरिष्ठांनी समज देऊनही ऐकत नसेल तर समजून जावं. पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. सरकार पाठीशी म्हणून दादागिरीची भाषा. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरून शशिकांत शिंदे यांची टीका. पडळकर पूर्वनियोजितपणे टीका करतायत. शशिकांत शिंदेंचा आरोप. अमित शहा 5 ऑक्टोबरला अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेणार. तसंच पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार.
गृहनिर्माण सहकारी सोसायट्या वगळता सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्या। अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने सहकार विभागाचा हा निर्णय। सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडून ज्या सहकारी संस्थांची निवडणूक घेण्याचे आदेश, ती प्रक्रिया मात्र पूर्ण करणार। अपहरण नाही, पाहुणचार केला, मनोरमा खेडकर यांचा न्यायालयात दावा। मुलीच्या यूपीएससी निवडीसंदर्भातील वादामुळे मला फसवण्यात आलं। अपहरण प्रकरणात पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा दावा। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी। विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल। कांताबाई चंदूलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार। जम्मू काश्मीरमधील 2 महापालिका, 6 नगर परिषद आणि 72 नगरपंचायतीच्या निवडणुका अजित पवारांची राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने लढवणार। आम्हाला संघाचं हृदय सापडत नाही, कुणाला आरएसएसचं हृदय सापडलं तर कळवावं। संविधान सत्याग्रह पदयात्रेत महात्मा गांधींचे पणतू, तुषार गांधींची आरएसएसवर टीका। विवा कॉलेज वाद प्रकरण, भाजप शिष्टमंडळाकडून पोलीस आयुक्तांची भेट। विवा कॉलेजमध्ये गळभेआडून लव्ह जिहाद सुरू असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता। सीसीटीव्ही फुटेज तपासत अधिक चौकशीची शिष्टमंडळाची मागणी, तर पोलीस आयुक्तांकडून कारवाईचं आश्वासन। सोलापुरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले। सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे, तर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे। सोलापूर ग्रामीणमधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशानंतर निर्णय। विठ्ठल रुक्मिणीच्या अभिषेकासाठी चंद्रभागेच्या ऐवजी गंगेचं पाणी वापरल्याचा आरोप। महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांचा आरोप। मंदिर समितीचा निषेध करत अंकुशराव यांच्याकडून आंदोलनाचा इशारा। कुख्यात गुंड निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार। पासपोर्ट काढताना खोटी माहिती दिल्यामुळे पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल, तर पासपोर्ट काढण्यासाठी निलेश घायवळने खोटा पत्ता दिल्याचं समोर, तर घायवळच्या पुण्याबाहेरील संपत्ती आणि जमिनीचीही तपासणी होईल। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ। दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना सरकारकडून भेट, तर पेन्शनधारकांसाठी डीआरमध्ये 3% वाढ करण्याची घोषणा। येत्या 4 ऑक्टोबरला 5180 अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र दिली जाणार। 5122 नियुक्तीपत्र एमपीएससी उमेदवारांनाही दिली जाणार असल्यानं एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील। वनविभागाची 4 हेक्टर जागा भगवानगड ट्रस्टला देण्याचा निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विट करत माहिती। महंत नामदेव शास्त्रींनी फडणवीसांकडे केलेल्या मागणीला यश। तुळजाभवानीच्या नवरात्र महोत्सवाची आज सांगता। तुळजाभवानी मंदिरात आज सीमोल्लंघनाचा कार्यक्रम। देवीच्या सीमोल्लंघनानंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होणार। दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी आज भाईंदर पूर्व आणि पश्चिमेकडील वाहतुकीत बदल। पूर्व भागात गोल्डन नेस्ट ते जैसल पार्क या मार्गावर मोठ्या व लहान वाहनांसाठी ठराविक मार्ग निश्चित, तर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र मैदान ते खाडी जेटी या भागात फक्त विसर्जनासाठीची वाहनं चालू ठेवण्यात येणार। जळगावच्या रावेरमध्ये धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक। आरक्षणासाठी आमदार अमोल जावळेंच्या निवासस्थानावर ढोल बजाव आंदोलन, तर रावेर ओंकारेश्वर बराणपूर मार्गावर जवळपास 1 ते 1.5 तास चक्काजाम आंदोलन। नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका। 2200 रुपये प्रति क्विंटल असलेला भाव आता 400 ते 500 रुपयांवर। सोलापूरच्या सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात। घराचं नुकसान झालेल्या नागरिकांच्या खात्यावर 10,000 रुपये जमा। 5 गावातील 609 लाभार्थ्यांच्या खात्यावर 60,90,000 रुपये जमा। नाशिकच्या मालेगावमधील खड्ड्यांना वैतागून व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मनपा विरोधात आंदोलन। महापालिकेचा उपरोधिक वाढदिवस खड्ड्यात साजरा करत निषेध नोंदवला। धुळे तालुक्यातील पिंपरी वडजाई येथे सुरू असलेल्या नरडाणा बोरविहीर रेल्वे मार्गाच्या चुकीच्या उड्डाणपुलाचं काम शेतकरी आणि ग्रामस्थांनी बंद पाडलं। रेल्वे बोर्डाकडून उड्डाणपूल चुकीच्या दिशेने उभारण्यात येत असल्याचा आरोप। बीडच्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या व्हॉट्सअप स्टेटसला वाल्मिक कराडचा फोटो। जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच केराची टोपली। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार। 32 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। सदस्य पदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी 3 ऑक्टोबरला आरक्षणाची सोडत निघणार आहे।
जालन्यातील 3 महिन्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर. पावसामुळे 725 गावातील 3,37,000 हेक्टरवरील शेती बाधित तर 4,51,000 शेतकरी बाधित झाले असून 301 जनावरं दगावल्याचा अहवाल. पालघरच्या तहसीलदारांकडून मनोर गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भात पिकाची पाहणी. नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे काम 2 दिवसात पूर्ण करा. तहसीलदारांचे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना आदेश. पुण्यात उन्हाच्या चटक्याने ऑक्टोबर हीटची चाहूल. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी दापोडी सर्वाधिक 33 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. इतर ठिकाणी 29 ते 32 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुण्यात आतापर्यंत 9,431 वाहनांची नोंदी झाल्या असून त्यात 814 इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश. जीएसटी कपातीमुळे वाहनांच्या किमती कमी झाल्याने चारचाकी वाहन खरेदीची संख्या वाढली. नवी मुंबई विमानतळावर 6 ऑक्टोबरला संतप्त आगरी कोळी समाजाचा धडक मोर्चा. विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप. मोर्चात 3 लाख भूमिपुत्र सहभागी होणार. डोंबिवलीत जास्त परताव्याचा आमिष दाखवत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली 100हून अधिक गुंतवणूकदारांना गंडा. गुंतवणूकदारांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक. 4घांना पोलिसांकडून अटक. 25 लाखांची लाच घेताना ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना एसीबीकडून अटक. ठाण्याच्या घंटाळी परिसरात बिल्डरला सहकार्य करण्यासाठी मागितली होती लाच. बोरिवलीत आरटीओकडून विनापरवाना तसंच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षावर कारवाई. बुधवारी दिवसभरात 26 वाहन चालकांवर कारवाई करून 54,000 रुपयांचा दंड. जळगावच्या अमळनेरमध्ये घरगुती गॅस अवैधपणे वाहनांमध्ये भरणाऱ्या दुकानांवर पोलिसांची कारवाई. पोलिसांकडून 2घांना अटक. 4 सिलेंडर, इलेक्ट्रिक पंप आणि 5 लाख रुपयांची चारचाकी असा एकूण 5,19,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरात बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळला. अब्दुल वाहिद रईस अहमद काझी असं 45 वर्षीय मृत व्यक्तीचं नाव. अमेरिकेत शटडाऊन लावण्यात आलं असून सरकारचं कामकाज बंद होण्यास सुरुवात झाली. अमेरिकन सिनेटच्या खालच्या सभागृहात डोनाल्ड ट्रम्प यांनी खर्चाचं विधेयक मांडलं होतं. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून